Good morning, students. Today we will going to start our new chapter of information technology subject. Okay, chapter number 3, that is advanced JavaScript. JavaScript, it is a fully totally programming chapter. Okay, JavaScript is a language. JavaScript is a JavaScript is a particular computer language. Okay, सो याआधी आपण बघितलेलं होतं HTML लँग्वेज बघितलेली आहे याआधी आपण. त्याच्यानंतर C++ या लँग्वेजेस असतात. त्यातलीच एक तशाच सिमिलर आहे एक जावास्क्रिप्ट म्हणून. ओके, सो हे वेब ह्या लँग्वेजेस ज्या आहेत जावास्क्रिप्टची, ही फॉर्म्स वगैरे बनवण्यासाठी जावास्क्रिप्ट लँग्वेज यूज केली जाते. ओके, so let us learn the features of JavaScript, the difference between client-side scripting and server-side scripting. याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत? द लूपिंग स्ट्रक्चर्स, द डॉक्युमेंट ऑब्जेक्ट मॉडेल, विंडो ऑब्जेक्ट इन JavaScript, इनबिल्ट ऑब्जेक्ट सच string, math, array, date number with its properties and methods, simple JavaScript programs to do validation and user interaction. ओके, सो ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. त्याच्या आधी आपण बघूयात की आपल्याला ट्वेल्थमध्ये सिलेबसमध्ये त्यांनी मेन्शन केलेले आहेत. ओके, का हँग होतोय? जाऊ दे. तुम्हाला मी पाठवलेलं आहे बघा इव्हॅल्युएशन, 12th इव्हॅल्युएशन प्लॅनिंग जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये ॲडव्हान्स जावास्क्रिप्टचा जो चॅप्टरचे जे पॉईंट्स आहेत ते फर्स्ट आपण इंट्रोडक्शन बघूया. देअर इज अ व्हरायटी ऑफ स्क्रिप्टिंग लँग्वेजेस यूज टू डेव्हलप डायनॅमिक वेबसाईट. काय त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांनी आपल्याला वेबसाईट्स बनवण्यासाठी काय त्यांनी सांगितले, खूप प्रकार आहेत त्याच्या थ्रू वेबसाईटमध्ये यूज केले जातात. जावास्क्रिप्ट इज अन इंटरप्रिटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज. ओके, करून ठेवा. जावास्क्रिप्ट इज वॉट, आणि एक लक्षात घ्या, इट इज अ इम्पॉर्टंट पार्ट ओके ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. म्हणजे हा खूप जरा अवघड पण आहे आणि इम्पॉर्टंट पण आहे. जे कोणी पुढे डिप्लोमा किंवा डिग्रीला वगैरे जातील त्यांना हे चॅप्टर्स असतील. ओके, तर आपल्याला सध्या बेसिकच आहे पण जरा खूप किचकट आहे समजण्यासाठी. अँड इंटरप्रिटेड लँग्वेज, जावास्क्रिप्ट काय आहे? इंटरप्रिटेड लँग्वेज आहे. अंडरलाईन करून ठेवा. An interpreted language is a type of programming language that executes its instruction directly and freely without compiling machine. काय त्यांनी सांगितलं आहे? An interpreted language is a type of programming language that executes its instructions directly and freely without compiling machine language instructions in previous program. ओके, ते काय करतं? आपलं जे प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ते काय करतं? एक्झिक्यूट करतं डिरेक्टली आणि फ्रीली काय करतं ते? विदाउट कंपाइलिंग मशीन लँग्वेज instructions in previous programs. Program is a set of instructions used to produce various kinds of outputs. JavaScript was initially created to make web pages alive. Alive म्हणजे लाईव्ह, तुम्ही बघितलं असेल लाईव्ह वॉलपेपर्स वगैरे असतात किंवा एखादी इमेजेस वगैरे जे लाईव्ह असतात, वेबसाईट्स असतात. ओके, त्या लाईव्ह
करण्यासाठी काय केलं जातं, जावास्क्रिप्ट यूज केलं जातं, जावास्क्रिप्ट लँग्वेज यूज केलं जातं. प्रोग्राम काय आहे, प्रोग्राम इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स यूज्ड टू प्रोड्यूस व्हॅरियस काइंड्स ऑफ आउटपुट्स. ओके. जनतेने दिलेला जावास्क्रिप्ट वॉज इनिशियली क्रिएटेड टू मेक वेब पेजेस अलाइव्ह. द प्रोग्राम्स इन द लँग्वेज आर कॉल्ड स्क्रिप्ट्स. जावास्क्रिप्टमध्ये काय केलं जातं, आपण HTML चे प्रोग्राम करतो बरोबर, सो त्याला काय म्हणतात, कोडिंग, म्हणजे प्रोग्राम यूज करून आपण त्याला पूर्ण प्रोग्राम. पण जावास्क्रिप्टचे जेव्हा प्रोग्राम आपण करतो तेव्हा त्याच्या आतमध्ये जे कोडिंग वापरली जाते, जी प्रोग्राम्स केले जातात त्याला काय म्हणतात, स्क्रिप्ट. ओके. नेक्स्ट त्यांनी दिलेला आहे फीचर्स ऑफ जावास्क्रिप्ट. JavaScript is a lightweight scripting language because it does not support all features of object-oriented programming language. आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज कुठल्या येतात, C++, ओके, जावा, ह्या काय येतात, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके. म्हणजे ह्या ज्या लँग्वेजेस आहेत त्याला सेपरेट एक टूल लागतो रन करण्यासाठी, त्या बनवण्यासाठी. फॉर एक्झाम्पल आता आपण HTMLचे जे बघितले आत्ताचे प्रोग्राम ते आपण सिम्पली नोटपॅडवरती टाईप करून आपल्या ब्राउझरवरती आपण रन करत होतो इझिली. पण जे जावाचे कोड असतात, C++चे असतात, त्यांना टर्बो सी वगैरे असे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायला लागतात. त्याच्यामुळे ही काय झालेली आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज आहे ही. नो नीड टू स्पेशल सॉफ्टवेअर टू रन जावास्क्रिप्ट प्रोग्राम. बघा तुम्हाला मी आत्ता सांगितलं जसं ही जावास्क्रिप्ट जी आहे ती काय आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड नाही आहे. इट डज नॉट सपोर्ट ऑल फीचर्स ऑफ ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके. आणि त्यांनी काय दिलेलं आहे, नो नीड ऑफ स्पेशल सॉफ्टवेअर टू रन जावास्क्रिप्ट प्रोग्राम्स. ओके. त्यांनी काय सांगितलेलं आहे, वेगळ्या सॉफ्टवेअरची त्याला गरज लागत नाही. जावास्क्रिप्ट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज अँड इट सपोर्ट्स इवन बेस्ड प्रोग्रामिंग फॅसिलिटी. इट इज केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. त्यांनी काय सांगितलेलं आहे, जावास्क्रिप्ट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज. आता हे फीचर्स जे आहेत त्याला स्टार करून ठेवा, तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चनसाठी विचारू शकतात. JavaScript is object-oriented scripting language and it supports event-based programming facility. It is case-sensitive language. JavaScript helps the browser to perform input validation without wasting the user's time by the web server access. ते काय करतं, डिरेक्टली ब्राउझरवरती काय होतं, रन होतं. It can handle date time very effectively. Most of the JavaScript control statement syntax is same as syntax of control statement in other programming लँग्वेजेस. त्यांनी काय सांगितलेलं आहे, जावास्क्रिप्टचे कंट्रोल स्टेटमेंट काय आहेत, इट्स सिंटॅक्स काय आहेत, सेम आहेत कससारखे अदर प्रोग्रामिंग लँग्वेजेस सारखे आहेत. अँड इम्पॉर्टंट पार्ट ऑफ, हे तुम्हाला पुढं प्रोग्रामिंग करू आपण त्यावेळी तुम्हाला समजेल सिंटॅक्स कुठले कुठले ते. अँड इम्पॉर्टंट पार्ट ऑफ जावास्क्रिप्ट इज द ॲबिलिटी टू क्रिएट न्यू फंक्शन्स विद इन स्क्रिप्ट. काय त्यांनी सांगितलेलं आहे, इम्पॉर्टंट पार्ट ऑफ जावास्क्रिप्ट काय आहे, is the ability to create new functions with script. Declare a function in JavaScript using function keyword. काय त्यांनी सांगितलं, declare a function in JavaScript using function keyword. फंक्शन JavaScript मधलं कशाने केलं जातं, फंक्शन या कीवर्डनीच डिक्लेअर केलं जातं. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे की इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द जावास्क्रिप्ट इज दॅट ॲबिलिटी टू क्रिएट न्यू फंक्शन्स विदिन स्क्रिप्ट. म्हणजे स्क्रिप्टमध्येच त्यांनी फंक्शन यूज केलेलं आहे आणि ते कशाने डिनोट करतात, कीवर्ड फंक्शन यांनीच डिनोट करतात. सॉफ्टवेअर दॅट कॅन रन ऑन एनी हार्डवेअर प्लॅटफॉर्म दॅट इज PC, Mac, सनस्पेअर एक्सेट्रा और सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म विंडोज, लिनक्स, मॅक OS. ओके. ह्या म्हणजे आता आपण जी ऑपरेटिंग सिस्टीम वापरतो डे टू डे लाईफमध्ये विंडोज वापरतो, तसेच सेम ॲज लिनक्स पण आहे, मॅक OS ह्या प्लॅटफॉर्मवरती सुद्धा ते इझिली रन होतात. इट्स कॉल्ड ॲज प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट सॉफ्टवेअर. म्हणजे ह्या पर्टिक्युलर म्हणजे कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर असो तर त्याच्यावरती ते इझिली काय होतात की रन होतात. त्याच्यामुळे काय आहे ते प्लॅटफॉर्म इंडिपेंडेंट सॉफ्टवेअर आहे. JavaScript is a platform independent scripting language and JavaScript enabled browser can understand and interpret JavaScript code. JavaScript काय आहे, is a platform independent scripting language and any JavaScript enabled browser can understand and interpret JavaScript code. Due to different features, JavaScript is known as universal client-side scripting
लँग्वेज. ओके, ह्याचा कोड थोडा वेगळा असल्यामुळे ह्याला काय म्हणतात, युनिव्हर्सल क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज. ओके, ह्याला सुद्धा अंडरलाईन करून ठेवा, MCQमध्ये तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे. देअर आर 2 टाईप्स ऑफ स्क्रिप्टिंग, सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग अँड क्लायंट साईड स्क्रिप्टिंग. ओके, क्लायंट साईड स्क्रिप्टिंगमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, इन दिस टाईप द स्क्रिप्ट रिसाइड्स ऑन क्लायंट कम्प्युटर, दॅट इज ब्राउझर, and that can run on client. Basically these types of scripts are placed inside an HTML document. आता क्लायंट साईड स्क्रिप्टिंग म्हणजे काय, क्लायंट म्हणजे कसे आपण कॉलेजमध्ये रन करतो प्रोग्राम PC वरती बसून, किंवा तुम्ही तुमच्या घरी करता बरोबर. त्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही पर्टिक्युलर सर्व्हर, म्हणजे जे कंपनीमध्ये किंवा बाकीच्या ठिकाणी जिथे प्रोग्रामिंग केली जाते तिथे हा सर्व्हर थ्रूच ते प्रोग्राम रन होतात. पण आपले हे बेसिक आहेत, आपण हे घर बसल्या वेबसाईट बनवतो, किंवा एखादं इमेज मॅपचं आपण ऑडिओचं बघितलं तर आपण व्हिडिओचं बघितलं, म्हणजे घर बसल्या आपण हे प्रोग्राम छोटे छोटे बनवतो. सो हे काय आहेत, क्लायंट साईड आहेत, म्हणजे ते इझिली ब्राउझरवरती रन होतात बरोबर. ते काय त्यांनी सांगितले, बेसिकली दिस टाईप ऑफ स्क्रिप्ट्स आर प्लेस्ड इनसाइड द अँड HTML डॉक्युमेंट. म्हणजे ही जी क्लायंट साईडची स्क्रिप्टिंग आहे ती HTMLच्या प्रोग्रॅममध्ये ही जावास्क्रिप्टची कोडिंग केली जाते, पुढे तुम्हाला समजेल. आणि सर्व्हर साईड स्क्रिप्टिंगचं त्यांनी काय सांगितलं, इन दिस टाईप द स्क्रिप्ट रिसाइड्स ऑन वेब सर्व्हर. स्क्रिप्ट काय केली जाते ती सर्व्हरवरती असते. टू एक्झिक्यूट द स्क्रिप्ट इट मस्ट बी ॲक्टिवेटेड बाय क्लायंट, देन इट इज एक्झिक्युटेड ऑन वेब सर्व्हर. त्यांनी काय सांगितलं आहे, टू एक्झिक्यूट द स्क्रिप्ट इट मस्ट बी ॲक्टिवेटेड बाय क्लायंट, देन इट इज एक्झिक्युटेड ऑन वेब सर्व्हर. जेव्हा क्लायंट ॲक्टिवेट करतो तेव्हाच ती वेब सर्व्हरवरती रन होते, म्हणजे ती ऑटोमॅटिकली रन होत नाही. सो इट नीड्स अ वेब सर्व्हर टू रन दी प्रोग्राम ऑर स्क्रिप्ट. समजलं, क्लायंट साईड म्हणजे आपण, सर्व्हर साईड म्हणजे या हायर लेवलचे जे असतात ते, म्हणजे फॉर एक्झाम्पल फेसबुक कंपनी असो किंवा ज्या IT कंपन्या आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण डेटा जो आहे तो सर्व्हरवरती स्टोअर केलेला असतो. सो हे आहे आपलं बेसिक इंट्रोडक्शन ऑफ जावास्क्रिप्ट. त्याचे आज आपण फीचर्स बघितले. ओके, नेक्स्टमध्ये आपण डिफरन्स बिटवीन सर्व्हर साईड आणि क्लायंट साईड बघूयात. ओके, आणि ते 25% रिड्यूस पण बघा तुम्ही काय काय रिड्यूस आहे ते. आणि सध्या तुम्ही युनिट टेस्टवरती भर द्या. टाईमटेबल तुम्हाला आलेला आहे, फर्स्ट अँड सेकंड चॅप्टर असणार आहे एक्झामसाठी. ओके, SEO अँड ॲडव्हान्स वेब डिझायनिंग. ओके, ह्या 2 चॅप्टरवरती तुम्हाला क्वेश्चन्स येतील. 25 मार्क्सचा पेपर आहे. त्याच्यामध्ये 5 मार्क्स फॉर फिल इन द ब्लँक्स, 5 मार्क्स फॉर ट्रू फॉल्स, 5 मार्क्स फॉर सिंगल चॉईस क्वेश्चन्स अँड 10 मार्क्स फॉर आन्सर द फॉलोविंग क्वेश्चन. क्वेश्चनला तुम्हाला ऑप्शन नाही आहेत, तुम्हाला एक 5 मार्क्सचा प्रोग्राम येणार आहे लिहायला. 3 मार्क्सचा एक क्वेश्चन असेल आणि 2 मार्क्सचं एक क्वेश्चन असेल, अशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. कारण की आणि तुम्हाला सध्या 2च ठेवलेत, ॲक्च्युली मी 3 ठेवते चॅप्टर, पण 2 तरी तुमचे व्यवस्थित कवर होतील म्हणून असं केलेलं आहे. आणि युनिट टेस्टला तुम्ही सिरियसली पेपर द्या, कारण की मागच्या बॅचला सुद्धा फायनल एक्झाम झाली नाही, त्याच्यामुळे त्यांची युनिट टेस्ट प्रिलियम आणि सेमिस्टरचे मार्क्स पकडूनच त्यांचा रिझल्ट लागलेला आहे. सो ह्या युनिट टेस्टसुद्धा तुम्ही कॅज्युअली घेऊ नका, सिरियसली पेपर सॉल्व करा आणि खूप चांगले मार्क्स मिळवा. ठीक आहे, आणि सगळ्यांनी चांगला अभ्यास करा. पहिले सध्या तुम्ही 2 चॅप्टरवरती जेवढे होतील तेवढे त्याच्यावरती तुम्ही भर द्या सध्या. आणि मी चॅप्टरच्या खालच्या चॅप्टरमधलेच क्वेश्चन टाकलेले आहेत. सो मेन चॅप्टरसुद्धा रीड करा आणि चॅप्टरच्या पाठीमागचे क्वेश्चनसुद्धा रीड करा, कारण TPS तुम्हाला कोणाकडे नाही आहे, त्याच्यामुळे मी बॅक साईड आणि चॅप्टरमधले क्वेश्चन टाकलेले आहेत. ओके, सो ऑल दी बेस्ट. पुढचं लेक्चरला आपण बघूयात.